तर लयच कमी फुले येऊन राहिले एवढे. कितीक तोडा आणि कितीक देवाले वा समजून नाही राहिलं. थांब बाहेरच जातो मी, मासुनीले सांगतो का बा मी फुलं घेऊन येतो म्हणून बाहेरचे. हाय बाई मस्त उगालो, लाल लाल उगालो गुलाबाचं फुल. तर मला वाटलं नव्हतं गुलाबाची कलम लागन म्हणून आपल्या घरी. तरी म्हटलं कोणाची इच्छा आणली तर लागन नाही, पण लागली हो माय. बोललं मस्त फुल निघालं. पण तोडाले म्हणणे करू राहिले होते, तोडत नाही मी. हिच्याच घरचे आणतो सदाफुलीची फुलं, काय म्हणतो किसनीच्या घरचे, आणि वाहून देतो देवाले. जाऊ दे काही माय मन निघून राहिलं माईचं फुल तोडाले. अरे मन झालं तर फुल, पण माया फुलाकडे पाहून बाई माय मनच नाही होऊन राहिलं. किती दिवसानं फुल आलं आणि काय मन करून मावलं तोडाले. जाऊ दे ती किसनीच्या इच्छा आणतो सदाफुलीची फुलं मस्त. नीता इकडे हो. काय बोलून राहिले हो, काय म्हणून राहिले होते मला तुम्ही? नेऊ माया मला लय दिवसानं गुलाबाचं फुल आलं आपल्या घरी, तर लय आनंद झाला. बोललं मस्त दिसून राहिलं, लाल लाल आहे. मन नाही करून राहिलं बिचाऱ्या तोडाले. मी म्हणत होती तुले का बा मी जातो म्हटलं किसनीच्या घरी फुलं तोडाले म्हणून सांगून राहिली. आणि पाय बाबातलं कसं झालं गुलाबाचं फुल, किती मस्त आलं. तर नाही किती दिवस झाले लावलं, पण आता फुलाला म्हटलं खरंच पण मस्त आलं, पण लाल लाल भडक आलं. फिक्क गिक्क आलं असतं तेवढं चांगलं दिसलं असतं, पण लाल लाल आलं भलं मस्त दिसून राहिलं. जशी विकतची असते तसंच वाटून राहिलं. तुम्ही किसनीची फुलं आणाले सदाफुलीची जाऊ नका ना. तुम्हाला काय कितीकदा म्हणा, ती बुडी तगाला बुडी पडली ना मांग, ऑपरेशन करायला लागलं. तिथं मातीच माती आहे आणि त्याच्यावर चढता तुम्ही. ती नाही सांगितलं मला किसनीनं, बाई येते म्हणे मार म्हणे त्याच्यावर चढते म्हणे, हातपाय मोडला काही झालं आणि तिथे तुम्ही जाण हातपाय मोडून घ्या, अधिक तुम्हाला दुखापत होईल ना. काही नाही झालं लागत, काही एवढी अर्जंट नाही. देवाला फुलं देवाला समजते, फुलं असले तर वायाचे नाही तर नाही वायाचे, सांगून ठेवतो आता. पाच काय जात ते टोकलो मला. हो मॅ म्हटलं नसतं तर तुम्ही गेल्याच असते ना, मला माहिती ना. किती काही दा तुम्हाला म्हणा, पण तुम्ही जातात. एवढं तुम्हाला भल्ली बेकार सवय आहे. वनिता मग नाश्त्याला काय करू राहिली आता काय करतो नाश्त्याला? रोज काय नाश्ता करा, काही नाही आता पोहेच करतो, काहीच नाही दुसरं पापडा गिपडा सरला. कसा आहे पापडा होता तर रोज करू सरत नाही का पापडा, आणि थोडी सोडून गेला. आणि रवा तुम्हाला उपमा आवडत नाही, तुमचं असं आहे. आणि डोकडे गिकडे करायला वेळ लागते, पोहेच करतो मी आता. जाऊ द्या त्या मतानं काय करायचं आहे तर चल मी आंघोळ बिंगोळ करतो, तोपर्यंत मोकळे होते. मग लवकर आंघोळ करा, देवपूजा करून घ्या लवकर. मी तोपर्यंत भांडे गिंडे रसरास स्वयंपाक गिंपाक करतो आणि नाश्ताचाही करून घेतो, मोकळं होते. काही लवकर उठा, काही करा. आम्हाला जेवढा वेळ होते तेवढाच वेळ होते बाबा, कायच करा काय समजत नाही. अधिक माय कामच व्हायचे. माय बाई श्यामजीने तर मला सांगितलं होतं फोन करजो म्हणून, त्याला आठवण द्यावं लागते ना हे आणायला लावायची. पाय असं होते माया. आणि अधिक मग मीच म्हणतो त्याला आणलं नाही करून, मग म्हणते तूच तर आठवण येतात म्हणते. चाल बाई तेवढा फोन करून घेतो त्याला. काय कामात काम काही आठवण नाही राहत, कामात लागली का लागली मी ना. त्यानं काय सांगितलं ते एखाद्या डावी माझ्या लक्षात नाही राहत बापा. खूप चाललं मला सोडून द्याले स्कूलमध्ये. मी मला तू दे बाई सोडून. काय माय बाई एक दिवसापूर्वी सोडून दिलं तर रोजच म्हणते, रोज जाणून काय तिच्या आईला सोडून दिलं. नाच मागा लागली बाई पोरगी, कायच करा. नाही म्हटलं तर ती पोरगी फुकन काय माझ्या लेकराच्या मत नाही काही लागते. असंच आहे, कोणतं काम करायला बसलं का दुसरंच येते. आता काय दिले बहाना. हा बाई आईलेच मागणं सोडून आईच देते नेऊन. मला का नाही आज काम आहे थोडंसं, काम आहे म्हटलं. आजच्या दिवस आईला सोडून मग उद्या येईन मी त्यासोबत. नाही ना काकू तूच पाहिजे मला सोबत. तू असली म्हणजे मस्त आपण गोष्टी करत जातो. माझ्या फ्रेंडला दाखवलं तुले, मग एक माझी फ्रेंड म्हणे की तुझ्या काकूला मला दाखवशील म्हणे, मग तू दाखवायचा. तू चाल बाई. आई येते ना उद्या दाखवून तुझ्या फ्रेंडला मी. उद्या नक्कीन प्रॉमिस ना, उद्या नक्कीन तुझ्यासोबत. आज मला थोडं काम आहे ना बेटा. तू म्हणजे तूच पाहिजे आज मला. आई की नाही चाल, नाही तुम्ही आजी सांगतो तू ना. कायच करा बाई ह्या पोरीचं मागं लागली का लागतेच मागं. लय जिद्दी आहे बाई लेकरू. नाही नाही म्हणू शकत लेकराले आपण. काय करा काय सांगा येईल निमित्त बाई. मला ताप आला ना, आजच्या दिवस तू जा. उद्या येतो ना मी. उद्या मी येतो ना, नक्की येतो ना. तर फ्रेंडला दाखवतो आजच्या दिवस. माझ्या काकू आला नाही म्हणा, उद्या येते म्हणा माझ्या काकू. बरं नाही लागत तर येऊ का बाई. बरं नाही लागत ना मला. प्रॉमिस कर तर तेव्हाच मी जाणार. मी आईला नेऊन मागतो. मग जाऊ दे आज तुला बरं नाही म्हणून, नाही तुम्ही तुला नेलं असतं. रोज तूच चालायचं माझ्यासोबत. बाई या पोरीला एक दिवस फुक बिनफालतूच नेऊन दिलं. पोरगी रोज नेऊन मग म्हणते. कसं करावं आता. किती अर्धा घंटा जाते ना शाळेतून येईपर्यंत. कायच करा काय समजून नाही राहिलं आता. म्हटलं तर खरी नेऊन दिलं तर खरी, आणि आता रोज कसं जमणार आहे. तेवढं काम असतात नेऊन दिलं असतं. घरचे काम पाहा लागते लय आहे ना. आणि अर्धा घंटा जाते तेवढ्या उशिरात नाही काम आपटून जाते. तिच्या आईचे मग लवकर काम होते. जाऊ दे मी आता नाहीच म्हणून मी तिले.
आता उद्या दिवस नेऊन देईन, त्याच्यानंतर मी नेतच नाही. तर बाई श्यामजीला फोन करतो, हे असं आहे. एखादं मंदात आलं का विसरलं मग गुतलं त्या कामाच्या कामात. मग मग रागवते मला श्यामजी. चल सांगून देत त्याला काय आहे तर. काय करावं चिमेन, समजून नाही राहिलं, डोक्याला टेन्शन येऊन राहिलं. ते दिवसाची पेरणी केली, निघालं नाही, काही नाही. विचार पडून राहिला. एकदा पेरलो ती पैसे वाया गेली, तर दुसऱ्यांदा एक टोंबणीली बाया न्याय लागो. काय करा काय समजून नाही राहिलं. डोकं चिनमिन होऊन गेलं माया मला. पाणी नाही आलं वेळेवर. आताही पाणी येऊन नाही राहिलं, चिरिक चिरिकच पाणी येते. कायच करा समजून नाही राहिलं. जिथं नाही तिथं पाणी पडते ना, आमचंच गा सोडून देते लेकाले. माणसाले मी 10 मिनिट झाली पाहून राहिली, टकलून इकडे फोन राहिली. कायचं टेन्शन घेऊन राहिले? टेन्शन असलं म्हणजेच असे करते. इकडे पाय ना, अधिक हात देऊन नाही राहिले, एवढे गुंग असल्यासारखे. डोक्यावर हात ठेवला, काय झालं येईल? थांब बापा पाहतो. ओय ओय, काय झालं व? त्या आवाज दिला काय म्हणतं? विचारात एवढे गुंग आहे तुम्ही? काय झालं तुम्हाला? एवढं विचार करायला डोक्यावर हात घेत ठेवून बसले. विचार नका करू जास्त. पहिले तुम्हाला डॉक्टरने सांगितलं जास्त विचार करत नका जात जो म्हणून. आणि कायचा विचार आहे सांगा बरं मला. मनात ठेवू नका बरं तुम्ही. काय आहे तर आपली पेरणी केली, निघालीच नाही. मला आता त्याचं टेन्शन होऊन राहिलो. आता ती बाया न्याय लागते, टोपाले ते लावा लागते. बापा याचं टेन्शन एवढं घेत असते काय? आता आपल्याला दरवर्षीच आहे, रट्टे खट्टे खातो आपण. लावतो आपण पीक पाणी, होतही नाही. आणि एवढं टेन्शन घ्या लागते काय? एवढं टेन्शन घ्यायचं नाही, सांगून ठेवतो आताच. नाही तर करू नका यावर्षी शेती, राहू द्या. एवढं टेन्शन घेत असन तर टेन्शन नका घेत जो. तसं नाही. मग काय करावं नाही काय, शेती करावं नाही काय? टेन्शन नाही तुम्हाला, तू सोडून द्यायला लावून राहिली. मी नाही सोडत म्हणतो शेती किती. नाही तर का बापा, टेन्शन नाही घ्यायचं, सांगून ठेवतो आताच. पोरं काही म्हणत नाही तुम्हाला, काही नाही. टेन्शन घ्यायचं फुकटचं काय घेणं देणं आहे तुम्हाला? पिकलं तेवढं पिकलं, एवढं टेन्शन घ्या लागते काय? हातचं आहे निसर्गाच्या हातचं आहे. फक्त आपलं आहे काय कर्तव्य करणं. दे देणं न देणं भेटणं आपल्या, आपण आपले प्रयत्न केले ना, ते त्याचं तुम्ही काय टेन्शन घेत असता मग? मग असंच म्हणणार ना मी, नाही तर करू नका म्हणून शेती. शेती तर करायचं भल्ला हरी काय, टेन्शन आहे मोठे घेता. काय तब्येत बिघडून घेता का त्याच्या बाई? ठीक आहे बापा, नाही घेत टेन्शन. सांगून देईन मी बाया, आणि ते इलेच पाहायला लावून घ्या म्हणून.